सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। राधानगरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची ई-पीक पाणी नोंदणी करून घेणं अत्यावश्यक असल्याचं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सांगितलं। शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास ई-पीक नोंदणी अनिवार्य असून ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी ती तातडीने करून घ्यावी असं त्यांनी सांगितलं। तुरंबे येथे आयोजित ई-पीक पाहणी नोंदणी कार्यक्रमात जिल्हाधिकारी एडगे बोलत होते। राधानगरी तालुक्यातील तुरंबे, चंद्रे आणि कसबा वाळवे गावाला जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी भेट दिली। यावेळी कसबा वाळवे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला तर चंद्रे इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देऊन एडगे यांनी पाहणी केली। यानंतर तुरंबे इथं ई-पीक पाहणी नोंदणी कार्यक्रम झाला। सध्या शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी लॉगिन बंद झालं असून ज्या शेतकऱ्यांची नोंदणी राहिलेली आहे त्यांनी ग्राम रोजगार सेवकांच्या लॉगिनद्वारे आपली नोंदणी पूर्ण करावी। ई-पीक नोंदणीमुळे शासनाला प्रत्यक्ष पिकांच्या स्थितीची माहिती मिळते। तसंच पीक विमा, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत, वीज, पाणी, खत यासह अन्य योजनांचा लाभ मिळवताना या नोंदीचा थेट उपयोग होतो। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं याबाबत गांभीर्यानं पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आमचं नम्र आवाहन आहे की आता ई-पीक पाहणी सहाय्यक स्तरावरती सुरू आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात ई-पीक पाहणी जी राहिलेली आहे ती सर्व शेतकऱ्यांनी सहाय्यकांची मदत घेऊन पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये ई-पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी। आपल्या शेती क्षेत्राची ई-पीक पाहणी पूर्ण झाल्यानंतर सातबाऱ्यावरती जे काही पीक येणार आहे, आपण जे पीक पाहणी करणार आहे ते पीक तसं डायरेक्टली येणार आहे आणि उद्या आपल्याला जेव्हा पीक पाहणीची गरज पडेल त्यावेळी त्याची मदत होणार आहे आणि एकदा मुदत संपल्यानंतर परत ई-पीक पाहणी करता येत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीसाठी समोर यावं असं आव्हान आहे। लक्ष्मी मुक्तीमध्ये एक मोठ्या प्रमाणात काम तालुक्यामध्ये सुरू आहे। जिथे जिथे पुरुष शेतकऱ्यांचं नाव आहे तिथे पत्नीचं नाव आपल्याला सातबाऱ्यावरती घेता येऊ शकतं, तर त्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं। यावेळी तुरंबे गावात अंगणवाडी आणि महसूल कार्यालय होणं गरजेचं असल्याचं सरपंच दयानंद कांबळे यांनी सांगितलं। गेली 15 वर्ष अंगणवाडीची इमारत नसल्यानं बालकांच्या शिक्षण आणि पोषण योजनेत अडथळे येत आहेत। या पार्श्वभूमीवर त्यांनी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाला अतिक्रमण हटवून त्या जागेवर नवीन अंगणवाडी इमारत बांधण्याच्या सूचना दिल्या। नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचं स्वागत केलं। 15 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे मार्गी लागेल अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली। यावेळी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अनिता देशमुख, मंडल अधिकारी कुलदीप जनवाडे, ग्राम महसूल अधिकारी युवराज केसरकर, अशोक कुंभार, संजय सातार्डेकर, सुयोग नांगरे, सहाय्यक गटविकास अधिकारी लालासो मोहिते, लहू जरक, ग्रामविकास अधिकारी वसंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य सागर भावके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।